नमस्कार. खारेपाट न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. अलिबाग तालुक्यातील शिवभक्त प्रतिष्ठान रेवसगावतर्फे सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात संपन्न. महत्त्वाचे म्हणजे कुलाबा ढोल पथक, लेझिम पथक या भव्य मिरवणुकीला हजारोंच्या संख्येने शिवभक्त व महिला वर्गाची विशेष उपस्थिती. तसेच आगरी कोळी गीतांचे महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक परमेश माळी यांनी विविध गीतं सादर करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तसेच संगीत गीतकार प्रशांत म्हात्रे, जोहिली म्हात्रे, कल्पेश काटे, रायगडभूषण कलावंत प्रतिम सुतार व रायगडभूषण कलावंत योगेश पवार, तसेच मंडळाचे संस्थापक सुशील भोसले, मंडळाचे अध्यक्ष जयवंत कोळी, उपाध्यक्ष प्रसाद कडवे, पदाधिकारी योगेश पाटील, गुरुनाथ मुंगळे, हरिओम नाकवा, सदानंद नाकवा, तसेच मंडळाचे सर्व सदस्य व कोळी बांधव, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचे स्वागत संस्थेचे संस्थापक सुशील भोसले यांनी केले. महेंद्र म्हात्रे, खारेपाट न्यूज रिपोर्टर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 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 खुर्ची घ्या आणि बसा तिथे, हालायचं नाही अजिबात. हां चला, वहिनी आऊट झाले. चला, शेवटचे 3 स्पर्धक आणि दादांचं खरंच मनापासून आभार मानेन की त्यांनी खूप छान या खेळासाठी साथ दिली आणि सगळ्यांचा आवडता खेळ, सगळ्यांना माहितीचा खेळ. उगाच आपल्या गावात किंवा आपल्यामध्ये गैरसमज नसावे म्हणून खास म्युझिकल चेअर्स घेतोय आणि खेळ सुरू.
आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर आपल्या तोंडातून होत राहो. छत्रपती शिवाजी महाराज की. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय. आपण कसं जगावं आणि कसं या देशासाठी जगावं, किंबहुना आपलं जीवन कसं आदर्शवत असावं याचा एक धडा घालून दिलेला आहे. आणि 350 वर्ष आपण ज्या राजाची महती गातो त्या राजाची महती पुन्हा एकदा दरवर्षी आपण जोपर्यंत जिवंत असू, हे जग जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत आपण गात राहू. रेडी असं तुम्ही आईच्या नावानं
मी आमच्या पोलीस बांधवांना विनंती करतोय की कृपया आपण मंचावरती यावं. वधाचा प्रसंग आहे तो जसाच्या तसा आमच्या डोळ्यासमोर त्या पोवाड्यातून गाऊन आम्हाला जे आमच्या डोळ्यासमोर चित्र उभं करतात त्यांनी खरोखर अंगावरती एक शहारे उभे राहतात. त्याबद्दल प्रशांत दादांचा पण आभार आणि त्याचबरोबर प्रतिम दादा आणि इतर जे सर्व टीम आहेत जुईलीताई वगैरे या सर्वांचं इथे आम्हाला येऊन एक चांगला परफॉर्मन्स दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. आज मी सगळ्यात जास्त आभार मानत आहे ते आपले बेलपाडा गावचे भालचंद्र पाटील. बिचारा एवढा ताप असून सुद्धा त्यांचं जे एक इतिहास आहे किंवा शिवाजी राजांनी आपल्याला दिलेला जो वारसा आहे तो एक प्रतिकात्मक रूपात शिवजयंतीच्या या दिवशी जगत असतो आणि ही संधी तू आम्हाला देत आहेस त्याबद्दल या रेवस पंचक्रोशीतील सर्व रहिवाशांच्या मार्फत मी तुझे हार्दिक आभार मानतो. तुझे आणि वहिनींचे दोघांचे पण किती अडथळे आले किती असले तरी पण लक्षात घे शिवभक्त प्रतिष्ठान आणि आपण सर्व जितक्यापर्यंत आहोत तितक्यापर्यंत तुझा शिवजयंतीचा कार्यक्रम हा साधेपणाने होणार नाही. याच्यापेक्षा किंवा याच्या अजून चांगल्या पट्टीने भव्य दिव्य होईल ही मी सर्वांच्या समोर ग्वाही देतो. आणि महत्वाचं म्हणजे परमेशला आपल्या की 2018 पासून जे यांच्या हातचं जेवण खायची सवय झालेली आहे असे कविता वहिनी आणि जयश्री वहिनी ह्या इथं सध्या उपस्थित नाही आहेत पण आता जेवण वाढायला ते येतील. तुमचा हा कार्य वाढत जाणार आहे कधीच कमी होणार नाही. हे कलावंताचा आशीर्वाद आहे या कार्यक्रमाला. येस आणि नक्कीच खूप मोठा कार्यक्रम आणि 2018ला आलो होतो तेव्हाही तसाच होता आणि आता तर अजून भव्य दिव्य होत चाललाय. अजून आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत तुमच्या या कार्यक्रमाला आणि या शिवजयंतीला. देणारा आपला शिवबा बसलाय बाकी कार्य करून घेणारा देव बसलाय आपला 100% होत राहणार. आणि खूप सारे पुन्हा एकदा शिवभक्त प्रतिष्ठान रेवसगाव या प्रतिष्ठानाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. खरोखर महाराष्ट्राचे गायक कलावंत तसेच संतोष पाटील योगेश पाटील यांच्यानंतर संतोष पाटील गोवर्धनजी कोळी आपण सगळ्यांनी आजची ही शिवजयंती यशस्वी करण्यासाठी हातभार लावल्यात त्यामुळे सगळ्यांचा हा सन्मान तर कृपया आपण मोठ्या मनाने माफ करायचं आहे आणि ती चूक आमच्या लक्षात आणून द्यायची आहे. गोवर्धन पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभतंय त्यामुळे माध्यमातून निभावले जाते असे प्रसादजी कडवे जयवंत कोळी साहेब आपला यथोचित सन्मान या ठिकाणी सपत्नीक होतोय. मी वहिनी देखील विनंती करतो की नक्कीच ताई ह्या सन्मानामध्ये आपण मंचावर यावं. ती चूक लक्षात आणून द्यायची आहे आणि या मंडळाचे पदाधिकारी अर्थात उपाध्यक्ष प्रसादजी कडवे यांचा देखील या निमित्ताने सन्मान होतोय. आणि छत्रपती ऐका बघा गणेश भाऊ 2 सेकंद मध्ये कम्प्लीट कर. गोवर्धन दादांनंतर सुभाष दादा
काका, तसेच पिंट्या थळी आणि अस्लम साईजी माध्यमातून निभावले जाते असे प्रसादजी कडवे. ते म्हणजेच आम्हा कलाकारांचे मित्र, अनेक दिग्गज कलाकारांना ज्यांनी या रेवस भूमीमध्ये आणि सातत्याने या शिवभक्त प्रतिष्ठानच्या माध्यमातून या रेवस गावामध्ये शिवजयंती साजरी करण्याचं श्रेय हे या शिवभक्त प्रतिष्ठानचे संस्थापक आणि आपल्या सर्वांचे लाडके जे अतिशय खडतर आणि हजारोंच्या संख्येने जे रसिक प्रेक्षक होते यांना मंत्रमुक्त केले. अशा गायकांसाठी जोरदार टाळे होऊ द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय